गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या नियमित येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या सुरू असलेल्या ज्या नियमित येतोय फुल रिव्हिजन यामधला एक महत्त्वाचा भाग पाहत आहोत। या महत्त्वाच्या भागामध्ये आपण गणित विषयासाठी अपूर्णांक समजावून घेत आहोत। अपूर्णांकाची रिव्हिजन आपली सुरू आहे। यामध्ये आतापर्यंतचा आधीचा भाग बघितला नसेल तर तो नक्की बघा। त्यात आपण अपूर्णांकावरती जे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी असते या चारही गोष्टी पूर्ण समजून घेतल्यात। आजच्या या भागामध्ये दोन टप्प्यात आपण पाहणार आहोत, पहिला आणि दुसरा टप्पा। पहिल्या याच्यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत। दशांश अपूर्णांकावरती किमान 25 प्रश्न बघू। हा भाग साधारणपणे 50 ते 55 मिनिटांचा होईल। मी तुम्हाला आधीच कल्पना देतो की 50 ते 55 मिनिटांच्या वेळेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 25 मिनिटात आपण 25 प्रश्न बघू। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही संकल्पना समजावून घेऊ। एकदा संकल्पनेला पुन्हा एकदा रिव्हिजन देऊ। तुम्हाला जर असं वाटलं की हा भाग आपल्याला माहिती यातला तर तुम्ही थोडासा पुढे जाऊ शकता, पण भाग पूर्ण समजून घ्या। कारण पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरती एकंदर अपूर्णांकावर 6 प्रश्न असतात परीक्षेत। स्कॉलरशिप मधल्या परीक्षेत 6 प्रश्न असतात आणि त्यात पूर्णांकयुक्त आणि दशांश अपूर्णांकावर 3 ते 4 प्रश्न असतात। 4 प्रश्न म्हणजे 8 मार्काचे प्रश्न आहेत। फुल रिव्हिजनचा हा घटक आहे, अजिबात न टाळता शेवटपर्यंत बघायचा। या पूर्णांकयुक्त मध्ये संकल्पना समजू आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर पाहू। रूपांतराचे जे नियम आहेत ते बघू आणि त्यावर आधारित प्रश्न। म्हणजे हा 25 आणि खालचा घटक 25 ते 50 मिनिटांच्या वेळेमध्ये आपल्याला साधारण 50 मिनिटांमध्ये आपण आज अपूर्णांक हा घटक पहिला भाग आणि दुसरा भाग पूर्ण करू। ठीक आहे, दोन याच्यामधले सगळे प्रश्न बघा शेवटपर्यंत। घटक एकही सोडा, एक सुद्धा मार्क जाणार नाही। चला करू सुरुवात। आता इथं मी दशांश अपूर्णांक लिहिलेला आहे, त्याचं वाचन करू आणि लिहून बघू, मग पुढे जाऊ। ठीक आहे, बघा याचं वाचन कसं करणार। 84.12 84.12 काय लिहिणार? 84 दशांश चिन्ह सुद्धा म्हणता येईल, दशांश चिन्ह 12। ठीक आहे, ओके। 84.12 पुढचं वाचन बघा। 87 दशांश चिन्ह किंवा दशांश मग शून्य आहे 87.07। ठीक आहे, बघा याचं वाचन 87.07। ठीक आहे, आता याचं 100.12 काय वाचन होईल? 100, इथं एक काना एक्स्ट्रा पडला। ठीक आहे, 100.12। ओके, बघा याचं वाचन 100.12। आता हा 5.07 याचं वाचन सोपं, 5.07। ठीक आहे, 5.07 अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचं वाचन करता येतं। आपण 4 वाचनाची उदाहरणं घेतली। आता आपण थोडे पुढे जाणार आहोत। ओके, बघा 1 पैसा समोर स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे? 1 पैसा आणि 100 पैसे। 1 पैसा म्हणजे एकच पैसा। ठीक आहे, 1 पैसा। ओके, 100 पैसे आता इथं मी लिहिलेलं आहे 100 पैसे। ओके, ठीक आहे, 1 पैसा आणि 100 पैसे आपल्या समोर लिहिलेलं आहे। आता 1 रुपया म्हणजे किती पैसे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे। 1 रुपया म्हणजे 100 पैसे। ठीक आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे हे आपल्या लक्षात आलं। मग आता याला जर दशांश रूपात लिहायचं असेल तर कसं लिहिणार? 1 पैसा म्हणजेच 100 पैसे, बरोबर की नाही? 1 पैसा म्हणजे 100 रुपयाचे, 1 पैसा म्हणजे 100 पैसे। तर मग आता याचं लेखन 1/100 असताना तुम्ही कसं करता? आधी तुम्ही केलेलं आहे 0.01 पैसे। आले लक्षात? 0.01 पैसे। 1 रुपया म्हणजे किती पैसे असं जर विचारलं तर 1 रुपया म्हणजेच याचा 1/100, बरोबर।
म्हणजेच काय, एवढे पैसे, हे 100 पैसे झाले, याचं परिवर्तन आले लक्षात. अशा प्रकारे आता आणखी एक बघू. जर तुम्हाला 5 पैसे दिलेले आहेत, ठीक आहे, ओके, 5 पैसे दिलेले आहेत, बघा इथे दिलेले आहे 5 पैसे, याचं रुपयात करायचं, 5 पैसे रुपयात करायचे. ह्याला मराठीतून लिहिलं, इंग्लिश मधून लिहिलं, 5 पैसे रुपयात करायचे. 5 भागिले 100, कारण काय, रुपये म्हणजे 100 पैसे. शतमानाच्या पद्धतीत लिहिलं, याला शतमान पद्धती, दशमान पद्धती म्हणतात. 10च्या पद्धतीत लिहिलं तर दशमान, शताच्या पद्धतीत लिहिलं तर शतमान, ठीक आहे. मग दशमान पद्धतीमध्ये 5/10 100 म्हणजेच किती पैसे हो, 0.05 पैसे. पैसे रुपयाच्या भाषेत मांडताना त्याला 100चा छेद द्यायचा आणि त्याचं परिवर्तन 0.05 पैशात होतं. ओके, अशा प्रकारे आणखी एक उदाहरण आपण घेऊ. आता तुमच्या समोर मी 4 उदाहरणं ठेवलीत पैशाच्या स्वरूपात. दशांश अपूर्णांकात आपण त्यांचं रूपांतर समजावून घेत आहोत. बघा इथं लिहिले 50 पैसे. 50 पैशाचे रुपये करायचे म्हणजे काय हो, 50 पैसे रुपये तेवढेच. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग यात घ्या आता, याला कसं मांडणार आपण, याला असं मांडता येतं 0.0 ओके, 50 बरोबर आहे, 0.50 का, कारण हे 2 शतका एवढ्या संख्या असल्यामुळे दशांश चिन्हानंतर 2 संख्या ठेवल्या, ठीक आहे. 75 पैसे. आता बघा 75 पैसे जर असतील तर हे तुम्हाला रुपयांच्या भाषेत मांडायला सांगितले. 0.50 रुपये. 75 पैसे म्हणजे किती, 75चे रुपये करताना 100 ने त्याला छेद बसतो, कारण 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती, आपण आधीच घेतलं होतं, 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, ठीक आहे. मग आता 75 पैसे त्याला जर आपल्याला रुपयाच्या भाषेत करायचं असेल तर 75/100 म्हणजेच इथं 0.75 रुपये एवढं होतं, बरोबर. 0.75 रुपये म्हणजेच 75 पैसे. उलट जरी विचारलं तरी असं विचारलं, 0.75 रुपये म्हणजे किती पैसे, एवढे पैसे, 75 पैसे. आता 45 पैसे दिले म्हणजेच 45/100, कारण 1 रुपयाचे 100 पैसे होतात म्हणून त्याला भागलं. 45 ला 100 ने भागलं दशांश चिन्हाच्या रूपात, 0.45 रुपये. येतंय लक्षात, कारण 1 पैसा म्हणजे 1 पैसा, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, आणि त्याचा बदल करताना दशांश रूपात असं मांडलं. इथं शतांश आहेत, 100 ने भागलं शतांश, म्हणून हे 0.50 रुपये. 75 पैशाचे किती रुपये, 0.75 पैसे. 45 पैशाचे 0.45 पैसे, ठीक आहे. आता इथं 25 पैसे दिलेले आहे म्हणजेच 25/100 म्हणजेच 0.25 रुपये. आता बघा मी काय म्हणतोय, 12 रुपये आणि 25 पैसे म्हणजे कसे हो, 12 रुपये आणि 25 पैसे हे बरोबर आहे का, 12 रुपये 25 पैसे, हो बरोबर आहे. 12 रुपये पूर्ण आहेत पूर्णांकात आणि 25 पैसे शतमानाच्या पद्धतीत मांडलं. 25 ला छेद दिला 100चा म्हणजेच इथं झाले 12, इथं गेला दशांश चिन्ह आणि परत 2 घराचे, या 2 घराचे 25 झाले ना 12.25. 12.25 पैसे याची मांडणी अशा प्रकारे करतात. पैशाची उदाहरणं आपल्याला शिष्यवृत्तीला वेगवेगळ्या पद्धतीने येतात, ठीक आहे. आता आपण याची 2 उदाहरणं समजावून घेऊ, चला. ओके, बघा आता दशांश रूपामध्ये
दोन उदाहरणं मी बेरजेसाठी रुपये दिलेले आहेत, रुपये आणि पैशाचे. ठीक आहे, बघा आता इथं याचं वाचन आपण असं करणार 12 रुपये 25 पैसे किंवा 12.25 रुपये. ठीक आहे, याला तुम्ही पैसे म्हणू शकता आणि सगळ्या संख्येला रुपया म्हणता येतं. 14.45 रुपये, 225.75 रुपये, 140.25 रुपये म्हणजे तेवढे पैसे वरती आहेत. आता याची बेरीज जशीच्या तशी करता येते. हातच्यामध्ये इकडं जर 10 झाला तर तो एकक होतो, 1 होतो आणि तो पूर्णांकात येतो. ठीक आहे, ओके. चला, 5 आणि 5 10, 1 आला हातचा. 5 आणि 5 10, 1 आला हातचा. मग किती झाले? 3 आणि 1 2 आणि 1 3 आणि 4 7, 70 झाले. ओके, आता बघा हे 70 पैसे झाले आणि आता इकडचे 2 आणि 4 6 आणि 2 म्हणजे हे झाले 24 रुपये 70 पैसे किंवा 24.70 रुपये. ओके, समजतंय? ठीक आहे, पुढे याच 75 अधिक 25 पैसे. बघा आता इथं काय होणार आहे, 0 पॉईंट इकडं 75 पैसे तिकडं 25 पैसे, 75 आणि 25 100 होणार. बघा कसे, 5 आणि 5 10, 1 आला हातचा. बरोबर आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 2 10. बरोबर आहे, 8 आणि 2 10. ओके, सॉरी इथं 0 लिहिला, हा 1 इकडे घेतला. ठीक आहे ना, 10चा. 5 आणि 1 6, 6 2 आणि 6 3 किती आले? 366 रुपये झाले. 366 रुपये झाले, कारण ह्या 75 पैशाचे आणि या 25 पैशाचे. 75 आणि 25 पैसे म्हणजे किती हो? 0.75 अधिक 0.25, 25 पैसे आणि 75 पैसे झाले ना 100 पैसे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. 1 रुपया 100 पैसे म्हणजे किती झाले? 100 पैसे म्हणजे 1 रुपया. मग इकडं 365 होते, 366 झाले, 1 रुपया इकडं बसला. ओके, आले लक्षात? ठीक आहे, आता आपण यावरची पीडीएफ मधली उदाहरणं पाहणार आहोत. चला, पीडीएफ मधली उदाहरणं आपल्याला बघायची. समोर आपल्या पीडीएफ आहे, त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं उदाहरण आहे सराव संचातलं. सराव संच आहे 18. ओके, बघा बरं काय सांगितलंय. 92.48 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल? 92 दशांश चिन्ह, बघा 92 दशांश चिन्ह 48. कुठे आहे हा पर्याय? आहे का 92 दशांश चिन्ह 48? हा आहे का? हा तर 52 आहे, हा 92 आहे, पण हा 84 आहे, हा 94 आहे, मग हा आहे का? होय, 92 दशांश चिन्ह 48. आले लक्षात? चला पुढचं बघू. पुढचं उदाहरण बघायचंय. पुढील पैकी कोणत्या संख्येतील 3 ची किंमत 3.1/100 आहे? आता पहिली गोष्ट, आपण कोणत्याही गोष्टीचं जर असं बघितलेलं उदाहरण होतं बघा, हे शतकाच्या याच्यात मांडायचं. 3 ने याला गुणलं तर किती झालं? 3/100. याची मांडणी कशी करणार मला सांगा आधी. 3/100 ची मांडणी कशी करणार? शतकाच्या दशांश अपूर्णांकात शतांशामध्ये 0.03 ही अशी मांडणी येईल की नाही? अशी मांडणी येणार की नाही? बरोबर, कारण इथं 2 छेदाला 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्हाच्या पलीकडे. मग अशा पोझिशनला 3 कुठे आहे बघा? 0.03 च्या पोझिशनला कुठे आहे? इथं आहे का 3 शेवटी? नाही. इथे आहे का ह्या टप्प्यात दशांश चिन्हानंतर? नाही. इथं आहे का 3 शेवटच्या टप्प्यात? नाही. आता इथं बघा कुठे आहे? इथे बघा कुठे आहे? हा 3 कुठे आहे? दशांश चिन्हानंतर 0.3 म्हणजेच 46.63 ला तो आहे. बरोबर, बघा हा 3 जो आहे हा दशांश चिन्हानंतर दुसऱ्या घरात आहे. इथं सुद्धा 3 आहे. 46 नंतर दशांश चिन्ह दुसऱ्या घरात. समजलंय? या उदाहरणात त्यांनी काय विचारलं होतं? 3 गुणिले 1/10 कुठे आहे? म्हणजे हा 3 असा मांडला आपण.
3 गुणिले 1/10 हा असा मांडला 0.03 आणि नंतर तो इथं शोधला. ओके, चला पुढचं बघू. 10 बघा आता ही संख्या कशी आहे, 10.9/10. आता आधी हा 10 पूर्णांक हा जसाच्या तसा राहील, बरोबर आहे. या 9/10चं लेखन कसं करणार सांगा मला. 9/10चं लेखन कसं करणार, असं करणार का 0.9 असं करणार का. हा 10 तर पूर्णांक आहे हो. मग आता या दोन्हीची बेरीज करा. 10 अधिक 0.9 कुठे आहे, 10 अधिक हे तर 10 झाले, हे नाही. बघा बरं, 10 पूर्णांक आणि 0.9 अशी बेरीज असेल तर 9 हा 0, हे कुठे आहे 3 नंबरला आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आले लक्षात. 10.9/10 10.9/10 यातल्या 9/10च लेखन करण्यासारखं होतं. ते वेगळ्या पद्धतीने कसं केलं जातं, 9/10 म्हणजेच 0.9 आणि तो 10 असला तर त्याचं 10 याचं वाचन असं होईल 10.9 म्हणून 3 नंबरचा पर्याय. ओके, पुढे. आता आपल्या समोर चौथा प्रश्न आहे. ठीक आहे, चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे आपण वाचून घेऊ. 5.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात. 5.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात. ठीक आहे, चला ओके समजून घेऊ. आधी 5.5 काय आहे हे समजून घेऊ. याच्यासाठी काय करू आपण, आधी एक भाकरीचं उदाहरण घेऊ. चला, ते एक प्रसिद्ध उदाहरण आहे, आपण त्याचा वापर करू. ठीक आहे, छोटा घेतो. बघा, एक भाकर आहे. ओके, तिचे 4 भाग केलेले आहेत. आता आपण याला जर 100 असं म्हटलं, समजा भाकरीपेक्षा आपण याला 100 म्हणू. 4 भाग आहेत, 100चे 4 भाग कसे होतील, 25 25 25 25 म्हणजे 25 आणि 25 50 आणि 25 75 आणि 50 100. ठीक आहे, हे 100 झाले. आता मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्यायचं. एक पूर्ण असते, एक भाकर पूर्ण, आणि जेव्हा 25 असतात म्हणजेच 1 आणि 25 असतात, 125 असतील, 100 आणि 25 तर याला म्हणतात 125 किंवा याला मराठी भाषेत बोलताना सहज व्यावहारिक भाषेत 125 म्हणतात. काय म्हणतात, 125. असं का ते सांगतो. हे 25 म्हणजे चौथा भाग आहे, हे लक्षात येतं का तुमच्या. चौथा भाग म्हणजे 4 पैकी 1 भाग घेतलेला आहे. 4 पैकी 1 भाग घेतला. जेव्हा आपण 4 पैकी 1 भाग घेतो याला आपण पाव म्हणतो. काय म्हणतो, पाव. ओके, याला पाव म्हणतात. आणि एक पूर्ण आणि पाव असला, एक भाकर पूर्ण आणि पाव असला तर त्याला 1.25 भाकर म्हणतात. काय म्हणतात, 1.25. इथं भाकर मुद्दाम लिहिले, 1.25 म्हणतात. काय म्हणतात याला, एक पूर्ण आणि 1/4. बरोबर आहे. मग आता जर 2 तुकडे असतील तर 4 पैकी 2 म्हणजे अर्धे झाले. मग अर्धे म्हणजे किती हो, 2. ह्या भाकरीचे 2 तुकडे केले, त्यापैकी 1 घेतला, अर्धा घेतला म्हणजे काय झाला, अर्धा. म्हणजे आता अर्धा म्हणजे हा अर्धा होईल जर आपण याला 100च्या रूपात 100 आणि अर्धा मिळवला तर 150 होतील. याला आपण 150 म्हणणार रुपयाच्या भाषेत. 2 भाषेत आपण समजावून घेतोय, अपूर्णांक आणि याच्यात रुपयामध्ये 150 म्हणणार. म्हणजे हा 1.5 झाला. अर्धा म्हणजे काय, 1.5 झाला. मग आता जर आपल्याकडे 2 भाकरी असल्या आणि त्याच्यानंतर अर्धी भाकर असेल, 2 भाकर आणि अर्धी, तर याला 2.5 म्हणणार. काय म्हणणार, 2.5 म्हणणार. पुढे बघा, 3 आणि अर्धी असली तर याला 3.5 म्हणणार. काय म्हणणार, 3.5 म्हणणार. 3.5. आता आपण इथं पाव समजावून घेतला, इथं 2.5 समजावून घेतला, 3.5 घेतला. आता यात जर याचे 3 तुकडे असले, 25 25 25 तर किती होतील, 75. 75 असले तर हे होतील पावणे. हे काय होतील, पावणे. म्हणजे किती हो, 4 भागापैकी 3 भाग घेतले. 4 पैकी 3 म्हणजे पाऊण भाग घेतला. किती भाग घेतला, पाऊण भाग. आता आपण मुद्द्यावर येऊ.
हे सगळं शांतपणे बघा, समजून घ्या, लिहून काढा. आता आपण मुद्द्यावर येत आहोत. याच्यामध्ये आहे 4.5. किती आहे? 4.5 म्हणजे किती हो? 4 पूर्ण आणि 75. कारण आपण 75 म्हणजे पावणे हे बघितलं, 25 म्हणजे पाव बघितला, 50 हा असेल तर अर्धा बघितला आणि 75 असेल तर पावणे परत लिहिला. मग आता हे 4 आणि 75 म्हणजे 5 ला पाव उणे, 5 ला पाव उणे 4.5, 5 ला कमी, म्हणून 4.75 हे उत्तर आहे. याचं आलं लक्षात? 4.75, 5 ला पाव कमी. पुढचं बघू, 5 आणि 25 आहे, मग हे काय झाले? 5.25. काय झाले? 5.25. ओके. हे किती आहे? 4 आणि 25, मग हे झाले 4.25. ठीक आहे. त्यानंतर 5 आणि 75 आहे, म्हणजे पुढच्या 6 ला 25 कमी, म्हणून 5.25. 5.25 आले लक्षात? अशा प्रकारे आपण 5.25 समजावून घेतले, नंतर 5.25, 4.25 आणि 5.25 लक्षात आले. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. याच्यामध्ये आपण या व्यावहारिक भाषेच्या उच्चारांवर परत एक स्वतंत्र भाग बनवणार आहोत. ठीक आहे. कोणत्या अपूर्णांकाची किंमत, कोणत्या अपूर्णांकातील 8 ची किंमत 8 आहे? 8 काय म्हटले? स्थानिक किंमत 8 8 म्हणजे काय? 8 म्हणजे 8/100 म्हणजे 0.08. बरोबर आहे. अशी किंमत कोणत्या अपूर्णांकाची आहे? ह्या उदाहरणात 2 टप्पे पडतात. आधी तुम्हाला या 8 ची किंमत ठरवून घ्यावी लागेल आणि नंतर तुम्हाला त्याचा शोध खाली घ्यावा लागेल. बघा बरं, 8 अशा दशांश चिन्हानंतर दुसऱ्या स्थानी असलेला 8 कुठे आहे? इथं आहे का 8 दुसऱ्या स्थानी? नाही. इथं आहे का 8 दुसऱ्या स्थानी? नाही. इथं आहे का 8 दुसऱ्या स्थानी? नाही. इथं आहे. आता इथं बघा, ह्या दशांश चिन्हानंतर हा 8 बरोबर दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 68.68. बरोबर आहे. म्हणजे हा 8 बरोबर दुसऱ्या स्थानी आहे. त्याला काय सांगितलं होतं? 8 आणि 8 दशांश असतं तर काय असतो? 8 दशांश म्हणजेच 0.8. ठीक आहे. आले लक्षात? ओके. चला पुढचं उदाहरण बघू. 12.8 12.8 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत किती? बघा, 12.8 यातल्या या अपूर्णांकातल्या 8 ची स्थानिक किंमत खाली शोधा. कुठे आहे? म्हणजे 12 नंतर दशांश चिन्ह दिल्यानंतर हा 8 कोणत्या स्थानी आहे हो? अशा प्रकारे 8 आहे. असा स्थानाचा 8 कुठे आहे? कुठे आहे? हा तर 80 आहे, हा नाहीच. हा नाही. हा नुसता 8 आहे, हा 8 पूर्णांक आहे, हा पण नाही. हा दशांश चिन्हानंतर 2 घरानंतर, म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा असा झाला. म्हणजे हा कसा झाला? 0.8 असा झाला. बरोबर की नाही? असा. मग असा नाही, आपल्याला पाहिजे असा कुठे आहे? इथं आहे. काय विचारलं होतं? 12.8 12.8 बघा, 12.8 या संख्येतील 8 या स्थानिक अंकाची किंमत कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा. पुढचं उदाहरण आपण जे समजून घेतलं त्याच्यात 10.5 आणि 2.25 यांची बेरीज किती? आधी जे रुपयाच्या याच्यात समजावून घेतलं तसं बघा. 10.5 म्हणजे किती हो? 10.50. 10.5 100च्या याच्यात 10.5 हा दशांश अपूर्णांकाचा आहे, म्हणजे त्याला 10 अपूर्णांकाच्या भाषेत याला 50 मध्ये केला आणि त्याच्यानंतर 2.25 2 आणि 2.25 2 आणि 2.25 किती झाले? 10.5 अधिक 2.25 बेरीज करा. 0 5 2 7 इथं दिला 0 2 1 किती झाले?
12.75 12.75 बघा बरं. 10.5 आणि 2.25 यांची बेरीज. आता मी आणखी एक उदाहरण मानाने सांगतो. इथं बघा 11.5 व 13.5 यांची बेरीज किती? 11.5 म्हणजे किती हो? 11.50 अधिक 13.5 म्हणजे 13.50 बरोबर आहे. 11.5 रुपये म्हणलं तरी चालेल. 11 रुपये 50 पैसे आणि 13.5 म्हणजे 13 रुपये 50 पैसे. 0 अधिक 5 आणि 5 10. एक आला हातचा. 1 आणि 1 2 आणि 2 आणि 3 5. इथं पॉईंट तासात 2 किती झाले? 11.50 आणि 13.50 बरोबर 25 रुपये. किती झाले? 25 रुपये. ठीक आहे. पुढचं बघू. रुपयांची उदाहरणं छान असतात. आणखी एक उदाहरण देतो. 1.25 रुपया आणि 2.25 रुपये यांची बेरीज किती? 1.25 रुपये म्हणजे 1 रुपया 25 पैसे. 2.25 म्हणजे 25 पैसे परत 2 रुपये. 5 आणि 5 10. एक आला हातचा. 4 2 आणि 2 4 आणि 1 5. इथं पॉइंट. इथं झाले इकडून किती झाले? हा ओके 3. किती झाले बघा. हे कसे होते? 2 आणि 3 रुपये आणि इकडे 25 आणि 25 50 पैसे. 1.25 रुपया अधिक 2.25 रुपये म्हणजे 3.5 रुपये. ठीक आहे. पुढचं बघू. दोन संख्यांमधील फरक 19.82 आहे. 19.82 आहे. त्यातील एक संख्या 14.23 आहे. तर दुसरी संख्या कोणती? तुम्ही घरी सोडवत असाल तर व्हिडिओ पॉज करा आणि वहीत उदाहरण सोडवा. शाळेत सोडवत असाल तर सरांना व्हिडिओ पॉज करायला लावा आणि हे उदाहरण सोडवा. आतापर्यंत सांगितलेल्या याच्यात सोपं उदाहरण आहे. बघा या दोन संख्यांमधील फरक 19.82 आहे आणि त्यातली एक संख्या एवढी. तर दुसरी संख्या कशी काढणार? पॉज करून सोडवा. 19.82 वजा 14.23 याचं जे उत्तर येईल ती असेल दुसरी संख्या. आले लक्षात? याचं जे उत्तर येईल ती दुसरी संख्या. कारण दोघींमधला फरक त्यांनी तिथं दिलाय आणि त्यातली वजा करून संख्या काढायची. पहा बरं वजा करून संख्या याच्यातून जात नाही. ठीक आहे. मग इकडून आजचा घेतला. इथं 7 दिले. इथं झाले 12. 12तून 3 गेले 9. 7तून 2 गेले 5. इथं पॉइंट दिला. इथं 5 आणि इथं 0. 5.59 5.59 आहे का कुठे? हो आले उत्तर. पर्याय क्रमांक 2. समजले? काय सांगितलं होतं बघा. काय सांगितलं होतं? दोन संख्यांमधला फरक त्याने दिलेला होता. त्यातली एक संख्या 14 दिली होती. हा फरक जास्तीचा होता. मोठी संख्या त्यातून लहान संख्या वजा केली. उत्तर हे आलं. ठीक आहे. मग जर तुम्हाला उलट काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करा. एवढी संख्या येते की नाही पहा. ठीक आहे. ओके. पुढचं उदाहरण पाहू. हे छान उदाहरण आहे. एक अंगठी, एक बांगडी आणि एक चेन यांचं एकूण वजन 41.08 ग्रॅम आहे. आपल्याला हे मापन ह्याच्यानंतर समजून घ्यायचे. ठीक आहे. ग्रॅम वगैरे आपण फक्त ह्याच्यात बघू. 41.8 ग्रॅम आहे. बांगडी व चेनचं एकत्रित वजन 32.48 आहे. बांगडी व चेन यांचं वजन एकत्रित 32.48 आहे. बघा बरं 32.48 आहे. तर राहिलेल्या अंगठीचं वजन किती? यांची वजाबाकी करा. तुम्हाला उत्तर कळेल. ठीक आहे. वजाबाकी करा. उत्तर कळेल. बघा आता आपल्याला एकूण तीनही वस्तूंचं वजन दिलेलं आहे 41.8 ग्रॅम. मी इथं ग्रॅम पण लिहितो. हे आपल्याला परिमाणात पुढे वापरायचे. आणि दोन वस्तूंचं वजन इथं 32.48 दिलेलं आहे. आता उरलेल्या तिसऱ्या वस्तूचं वजन काढायचंय. वजाबाकी करू. 8तून 8 गेले 0. या 0तून 4 जात नाहीत म्हणून इथून आजचा घेऊ. इथं झाले 0. इथं झाले आता 10. 10तून 4 गेले 6. ठीक आहे. आता इथं
ह्या शून्यातून जात नाहीत म्हणून परत इथं 3, इथं आला 1, 10तून 2 गेले 8, 3तून 3 गेला 0. 8.60 ग्रॅम कुठे आहे बघा, 8.60 ग्रॅम कुठे आहे, उत्तर आहे का, हे नाही, 850 नाही, हे नाही, हे 8.60 म्हणजे त्याने असं लिहिलेलं आहे. 8.60च्या जागेवर हा 0 खाऊन टाकला आणि 8.6 लिहिलं फक्त. ठीक आहे, हे 8.6 ग्रॅम. 3 वस्तू आहेत, 3 पैकी त्या तिन्हीचं वजन एकत्रित दिलं, त्यातनं वजा करून 2चं वजन दिलं म्हणजे 1 आपोआप निघेल. ह्याचं मूळ वजनातनं 32 वजा करा, आपोआप येणार. ठीक आहे, पुढचं आणि 10वं शेवटचं उदाहरण बघू. पुढील पैकी 72.05 हे वाचन असलेला अपूर्णांक कुठे, 72.05 वाचन करा तसं लिहा. 72.05 हा अपूर्णांक कुठे आहे, 72.05. ठीक आहे, हा काय, हा 0.572, हा 52.70, हा 7.205 नाही. आले लक्षात. अशा उदाहरणं समजून घेतली आणि पैशाची बेरीज समजून घेतली. ठीक आहे, या भागात पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, गणितातील पेपर फर्स्ट मध्ये यावर प्रश्न येतात. यावर किमान 3 ते 4 प्रश्न असतात वेगवेगळ्या स्वरूपात, आधी काही सोपे आणि काही अवघड. तुमच्या समोर फलकावरती पहिलं उदाहरण आहे 7/4. मी याचं वाचन कसं केलंय बघा, 7/4. ठीक आहे, 7/4 म्हणजे काय, हा 7 याचा अंश आहे. ही रेष जी भाग पाडते तिला छेद म्हटले, हा 4 त्या छेदात आहे. याचं वाचन करताना 7/4 असं केलं जातं. त्यानंतर दुसरं जे वाचन आहे ते आहे 5/, थोडी उजळणी करू, 5/10. ठीक आहे, आपण फक्त वाचन बघितलंय दोन्ही अपूर्णांकाचं. आणि या अपूर्णांकाकडे आता थोडस बारकाईने बघा, तुम्ही झूम करून बघू शकता. 7/4 यामध्ये तुम्हाला अंश मोठा दिसेल. अंश कसा आहे, मोठा आहे यापेक्षा. अशा अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. काय म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक. काय म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे, त्यानंतर खालच्या अपूर्णांकाकडे बघा, 5/10 हा जो अपूर्णांक आहे यामध्ये काय मोठं दिसतंय, छेद मोठा आहे. याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. काय म्हणतात, थोडी उजळणी करतो आहोत आपण, छेदाधिक अपूर्णांक. ओके, हा छेदाधिक अपूर्णांक आहे. हे 2 प्रकार आपल्याला या प्रश्नांमध्ये उपयोगी येतील. ओके, आता पुढचं बघू. हा तिसरं जे उदाहरण मी फळ्यावर मांडलेलं आहे याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. जो पूर्णांक आहे हा पूर्णांक युक्त हा अपूर्णांक. ठीक आहे, म्हणजे ज्यामध्ये पूर्णांक आहेत, हा अंक पूर्ण आहे आणि हे अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे. आले लक्षात, हा पूर्णांक आणि हे अपूर्णांकाच्या स्वरूपात. कसं आपण पुढे पाहणार आहोत. ओके, आता यामध्ये अशाच प्रकारच्या उदाहरणांचं रूपांतर कसं करायचं हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा या अपूर्णांकाचं रूपांतर करताना काय करावं लागतं ते आपण बघू. एक उदाहरण आपण घेऊ, तेच उदाहरण लिहितो लागल्यास. जे होतं ते 2.3/5. ठीक आहे, हे उदाहरण आपल्याला घेतलंय आपण. मग आता याचं आपल्याला रूपांतर सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधीचा भाग बघितलेला असेल त्यांना तो सहज लक्षात येईल की याचं रूपांतर कसं करतात. याचं रूपांतर अशा पद्धतीने आहे, सोपं आहे. या 2ने, या 5ने, या छेदाने याला गुणणे. बघा मी इथं मांडतोय, हा जो 2 आहे या 2ला गुणिले 5 अधिक 3. काय केलंय, या 5ने या 2ला गुणला, 5ने 2ला गुणलेला आहे. बघितलंय, 2ला गुणिले 5 आणि वरचा 3 त्यात मिळवला, छेदातला 5 तसाच. आता हे आपण पूर्ण करून घेऊ. 5 दुनी 10, 10 अधिक 3 काय होतंय, 10 अधिक 3 छेद 5 तसाच. आता याचं फायनल उत्तर 13/5 असं झाले. बरोबर, 10 आणि 3 13 छेद 5 तसेच. हा होता पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि हा झालाय फक्त अपूर्णांक. काय झालाय, फक्त अपूर्णांक.
म्हणजे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अपूर्णांकात केलं. कसं तेही स्पष्ट करून सांगतो. कसं बघा, आता याच्यामध्ये हा जो 13/5 आलाय हा भागाकाराच्या रूपात मांडू. 13 ला 5 ने भागिला, बरोबर आहे की नाही. हा 13 आहे तो भागाकारात गेला, या 5 ने भागायचं. 5 एक 5, 5 दुनी 10, बरोबर आहे. 10चा भाग गेला, वजाबाकी करा. या 3तून 0 गेले, 3 खाली, 1तून 1 0, बरोबर. काय उत्तर आलं बघा बरं नीट एकदा. हे उत्तर, हा 5 इथे आहे. आधीचा भाग घटक जर समजला असेल तर हा लगेच लक्षात येईल, नसेल तर तो बघा. हा 5 इथे गेला, हा 2 जो आहे भागाकार, हा 2 म्हणजेच हा 2 आहे आणि ही बाकी म्हणजे हा 3 आहे. आले लक्षात? समजले काय होते. या भागाकारातली क्रिया, जो भागाकाराचं उत्तर होतं ते 2 होतं, बाकी 3 आणि ज्याने भागलं ते खाली. हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. आणि याचं पुन्हा रूपांतर परत करतो. 5 दुनी 10, 10 आणि 3 13, म्हणजेच 13/5. आलं लक्षात? 13/5. एक सलग आपण समजावून घेतलं. आधी उदाहरण समजावून घेतलं एक, त्यानंतर त्याचं रूपांतर केलं आणि परत समजून घेतलं. ठीक आहे. आता आपण यावरचे प्रश्न पाहणार आहोत. यावरचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. चला, आपल्या समोर फळ्यावरती दुसरं उदाहरण आहे. स्क्रीनवर तुम्हाला दुसरं उदाहरण बघायला मिळेल. बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचंच आहे. आता यामध्ये 4 हा पूर्णांक आहे आणि हे 2 अपूर्णांक आहेत. याचं रूपांतर आपल्याला करायचं. ठीक आहे. बघा कसं केलं होतं आपण. 5 चोक म्हणजे काय करणार आपण आता मांडून घेऊ. या 5 ने या 4 ला गुणायचे, बरोबर. 4 गुणिले 5 आणि हे 3 त्यात मिळवायचे. पुन्हा खालचे 5 तसेच, बरोबर. आता हे गुणाकार आपण पूर्ण करून घेऊ. 4 पंचे 20, 20 अधिक 3 छेद 5. काय उत्तर येणार आहे? 23/5. बघा तुमच्या समोर पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याला गुणाकार केलेला आहे. 4 पंचे 20 अधिक 3, 20 अधिक 3 बरोबर 23 छेद 5 तसाच. याचं रूपांतर असं झालं. आता उदाहरण आपण सोडून बघू भागाकाराच्या स्वरूपात कसं होतं. ठीक आहे. बघा काय आहे, 23/5, 23/5, 5 चोक 20, बरोबर आहे. त्याच्या पुढचा भाग जाणार नाही, कारण संख्या 23 आहे. ठीक आहे. 5 5 25 होतं म्हणून त्याच्या पुढचा भाग जात नाही. मग आता याची वजाबाकी करू. 3तून 3 खाली गेले, 0. काय आलंय बघा, हाच तुमचं हे उत्तर आहे 4. हा भागाकार आहे 5 आणि ही बाकी आहे 3. समजले? अशा प्रकारे हे उदाहरण लिहिता येतं. हे रूपांतरण केलेलं आहे. ओके. काही अडचण वाटलीच तर आधीचे भाग बघून घ्या. चला, तर आता आपल्या समोर पीडीएफ मधली उदाहरणं आहेत, बरोबर. पीडीएफ मधली उदाहरणं आहेत. बघा यामध्ये हे जे रूपांतर आहे ते कशा पद्धतीने केलंय. हा 5/3 आहे. बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांक आपण पाहत आहोत. याच्यामध्ये काय केलेलं आहे, ही संख्या जी 5 आहे, या 5 ने 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 17/5 याचं उत्तर येणार. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हा बदल करता येतो. आता खाली दिलेलं आहे उदाहरण बघा, इथं दिलंय. या 5 ने 3 ला गुणलेला आहे. हा 5 गुणिले 3 अधिक 2 मिळवला, म्हणजे याचं 15 अधिक 2 झाला. याचं उत्तर आलं 17/5. आलं लक्षात? मग आता यालाच भागाकाराच्या स्वरूपात समजावून सांगितलेलं आहे. बघा इथं हा जो 17/5 होता तो इथं मांडलाय आणि याचा भागाकार केलेला आहे. काय केलाय बघा बरं. 5 ने 17 ला भागलं, 5 त्रिक 15, 15चा भाग गेला, वजाबाकीचं चिन्ह दिलं. इथं वजाबाकी केली, उत्तर आलं 2, बरोबर. बाकी किती आली? 2. आणि भागलं कशाने होतं? 5 ने. आणि भागाकार काय आला? 3, म्हणजेच 3.5 छेद 3.2/5. ओके. आलं लक्षात? चला, आता आपण यावरील प्रश्न पाहणार आहोत. तुमच्या समोर स्क्रीनवर अजून पूर्णांक युक्त अपूर्णांकाची काही इंटरेस्टिंग उदाहरणं मांडलेली आहेत. बघा, तुम्ही झूम करूनही बघू शकता. तर यामध्ये काय दिलेलं आहे, आता ही उदाहरणं आपल्याला परीक्षेत विचारली जातात, म्हणून इथून पुढचा घटक सुद्धा नीट समजावून घ्या. ओके. बघा,
यामध्ये एक भाकर पूर्ण आहे. मी मुद्दाम भाकरीचं उदाहरण देतो, आधी सुद्धा दिलं होतं. एक भाकर पूर्ण आहे, ही एक इथं लिहिलेली आहे. त्यानंतर पुढच्या भाकरीचे 4 भाग केले, त्यातील एक घेतला. एक भाकर पूर्ण 4 भागापैकी एक घेतला. हे 4 भाग त्यातला एक घेतला. म्हणजे एक पूर्ण आणि पाव. एक पूर्ण आणि पाव म्हणजेच 1.1/4. मी कसं वाचतोय पहा, 1.1/4. यालाच सव्वा असे म्हणतात. काय म्हणतात? सव्वा. म्हणजे एखादी व्यक्ती जर म्हणत असेल की मी आज सव्वा भाकर खाल्ली, बरोबर, सव्वा भाकर खाल्ली म्हणजे काय केलं त्याने, किंवा सव्वा पोळी खाल्ली, त्याने एक भाकर पूर्ण खाल्ली आणि आईने त्याला उरलेल्या एका भाकरीच्या 4 तुकड्यापैकी चौथा भाग दिला. म्हणजेच 1 पूर्ण आणि 1/4. मुद्दाम लक्षात घ्या, पुढे यावर प्रश्न येतील. ठीक आहे, हा झाला सव्वा. आता पुढे बघा, त्याच्यानंतर 1.1/2. 1.1/2 म्हणजेच एक भाकर पूर्ण आहे आणि उरलेल्या एका भाकरीचे 4 तुकडे केले, त्यातले त्याने 2 पैकी 1 भाग घेतला. बरोबर आहे, या 2 पैकी 1 भाग घेतला म्हणजे अर्धी भाकर घेतली. ठीक आहे, 1 पूर्ण आणि अर्धी भाकर. 1 पूर्ण आणि अर्धी भाकर याला म्हणतात दीड. 1 पूर्ण आणि अर्ध वाचन कसं करणार? 1.1/2. काय वाचन आहे? 1.1/2 म्हणजे दीड. घड्याळात सुद्धा असं म्हटलं जातं बघा, दीड वाजला म्हणजे काय हो, 1 वाजला आणि वरती अर्धा तास झाला. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे म्हणजे दीड. बरोबर. रुपयाच्या भाषेत असेल तर 150 रुपये म्हणजे किती? 100 पूर्ण आणि उरलेल्या 100चे 2 तुकडे 50. 100 पूर्ण आणि 50 रुपये म्हणजे 150 रुपये. 100 पूर्ण आणि 50 रुपये म्हणजेच 150 रुपये. हे 150 म्हणजे 150. आले लक्षात? अशा प्रकारे यात आपण 1.5 अपूर्णांक बघितला. आता पुढचा बघू. ओके, पुढचा आपल्याला बघायचं 1 पूर्ण आणि 3/4 म्हणजे काय? 1 पूर्ण 3/4. 1 भाकर पूर्ण, त्यानंतर 4 भाग केले आणि त्यातले 3 भाग घेतलेले आहेत. 4 भाग केले आणि 3 भाग घेतले. 1.25. याला काय म्हणतात? 1.25. बघा, पावणे, पाव उणे 2 म्हणजे काय? या 2 मधला पाव कमी. ही जी 2ची भाकर आहे ना, ही एक भाकर, ही दुसरी भाकर, या दुसऱ्या भाकरीला हा पाव कमी आहे. पाव उणे 2, 1.25. बरोबर आहे, 1.25 असं म्हटलं जातं याला. म्हणजेच एका भाकरीचे 1 पूर्ण भाग आणि दुसऱ्या भाकरीचे 3 चतकोर भाग. 1.3/4. आलं लक्षात? पावणे. आता जर असं म्हटलं 1.25 वाजले म्हणजे काय? 1 वाजला आणि पुढच्या याचे 45 मिनिटं झाले. 1.25 म्हणजे काय? 1.25. 1 वाजला आणि 45 मिनिट झाले. अजून 15 क्वार्टर जर टाकला तर 2 वाजतील. ओके, ठीक आहे. पुढे 2.1/4. आता तुम्हाला माहिती 1/4 म्हणजे सव्वा, पण इथं 2 पूर्णांक झाले. 2.1/4 म्हणजे 2.25. 2 लिहिणार कसं? 2.1/4. 2 पूर्ण आणि वरचा चतकोर म्हणजे सव्वा. 2.25. 2.1/4. ओके, येते लक्षात? पुढचं बघू. 2 पूर्णांक, हा 1 झाले 2. 2 पूर्णांक आणि हा अर्धा आहे की नाही? या 4 भागातले अर्धा म्हणजे 2 घेतले ना, म्हणजेच 2 पैकी. बरोबर, अर्धा. 2 पूर्णांक म्हणजेच 2.5. 2 पूर्णांक आणि अर्धा. 2.5 वाजले म्हणजे 2 वाजले आणि अर्धा तास झाला. 2 वाजले आणि अर्धा तास झाला म्हणजे 2.5 वाजले. मग इथं सुद्धा तसं 2 भाकरी पूर्ण आणि अर्धी भाकर 2.5. 2.1/2. आले लक्षात? पुढचं बघू. बघा, 2.1 आणि 1. 2 पूर्णांक, पुढच्या याच्यातले 4 भागातले 3 भाग घेतले. 4 भागातले 3 भाग घेतले
3.25 पाव उणे 3, 3 ला पाव कमी. बघा कसा, हा जर एवढा पूर्ण घेतला तर 3 पूर्ण होतील की नाही? म्हणजे हा पूर्ण आहे का इथे? नाही. मग हा जर पूर्ण नाही तर हा किती कमी आहे हो? पाव कमी आहे. मग हा जर पाव कमी असेल तर या 4 पैकी पाव कमी, म्हणजे हा झाला 2.25. आले लक्षात? 2.25. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं, मग त्याचं वाचन आपण कसं करणार? 2.3/4. 2.3/4. समजले? उदाहरणं खूप छान आणि सोपी आहे, फक्त शांतपणाने समजून घ्यायची, झूम करूनही तुम्हाला पाहता येईल. आता एक छान उदाहरण घेतोय. ठीक आहे. बघा कसं, हे सगळे चेंडू मोजा. 3 आणि 3 6, 3 9, 3 12 आणि 3 15. एकूण चेंडू किती आहेत? 15. 3 3 च्या रांगा आहेत. बरोबर आहे? 3 3 च्या रांगा आहेत, 15 चेंडू आहेत. बरोबर. आता यातले रंगवले किती बघा. हा रंगवला, हा रंगवला, हा रंगवला, हा रंगवला, हा रंगवलेला आहे. म्हणजे हे सगळे भाग किती आहेत? 5. 5 भागातले रंगवले किती? 2 भाग. बरोबर की नाही? याचे 5 तुकडे केले ना समान. जसे भाकरीचे 4 करतात तसे याचे 5 तुकडे केले, 2 रंगवले. मग आता हे असे जर असतील, 5 पैकी 2 असतील तर 15 पैकी किती? किती 15 पैकी? 1 2 3 4 5 6. 15 पैकी किती? 5 पैकी 2, मग 15 पैकी किती? 6. समजले? उदाहरण इंटरेस्टिंग आहे. काय केलं आपण? या 15 चेंडू आहेत इथे सगळे, त्यातले आपण 6 चेंडू रंगवले. 3 3 चे तुकडे पाडले 5. 3 3 चे तुकडे किती पाडले? 5. रंगवले किती? 2 तुकडे. हा एक भाग आणि हा एक भाग. मग हे 2 रंगवले, म्हणजे झालं 2/5. मग आता असं विचारलं, एकूण 15 पैकी तुम्ही किती चेंडू रंगवले? 2/5. मग ह्या 5 मधले आपण मोजले 1 2 3 4 5 6. 6 रंगवले. आले लक्षात? ओके, व्हेरी गुड. आता आपण सराव संच पाहत आहोत. सराव संच 17. बघा यामध्ये दिलेला आहे प्रश्न, आपण पाहणार आहोत. 2/3 हा अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे? नीट बघा, 2/3 हा कोणता अपूर्णांक आहे? छेदाधिक आहे, अंशाधिक आहे, पूर्णांकयुक्त आहे का अपूर्णांक आहे? यातला काय मोठा आहे? छेद मोठा. म्हणजे हा आहे छेदाधिक अपूर्णांक. कोणता अपूर्णांक आहे? छेदाधिक. पूर्णांकयुक्त नाही, अंशाधिक नाही, कारण अंश लहान आहे, आणि यापैकी नाही. ओके, पुढचं बघू. खालीलपैकी कोणता अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकतो? होऊ शकतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता ह्या प्रश्नातून तुम्हाला खूप छान गोष्ट कळणार आहे नवीन. असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक होण्यासाठी कोणत्याही अपूर्णांकाचा अंश मोठा असावा लागतो. काय मोठा असावा लागतो? अंश. मी नवीन गोष्ट सांगतो, जर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा असेल तर त्याचा अंश मोठा असावा लागेल. बघा तुम्ही, यात कोणाचा मोठा अंश आहे? याचा आहे का? नाही. याचा आहे का? नाही. याचा आहे का? नाही. म्हणजे यांचे अंश लहान असल्यामुळे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकत नाही. कसं? आता हे उदाहरण घेऊ. याच्यात अंश मोठा आहे ना, मग याचं बघू. ठीक आहे. 19/12. कारण या 12ने याला भाग द्यायचा असतो. 19/12. बघा बरं, 12 1 12. वजाबाकी करा, 7 उरले. आता याची मांडणी कशी करणार आपण? 1 पूर्णांक भाग गेला ना, 12/7. म्हणजे काय हो? 12 1 12 अधिक मिळवले 7, म्हणजेच 19/12. बरोबर आहे? मग याचा अर्थ 19/12 हा एकमेव अपूर्णांक, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकतो. समजलंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांक कधी होऊ शकतो? जेव्हा त्याचा अंश मोठा असेल तोच. ज्याचा अंश मोठा असेल आणि छेद लहान असेल. कारण का? अहो, जर भागाकार द्यायचा आहे तर बाकी उरायला अंशात काहीतरी मोठं पाहिजे ना. म्हणून ज्याचा अंश मोठा तोच पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकतो. समजलं? चला पुढचं उदाहरण बघू. हळूहळू या घटकातल्या रंजक बाबी तुम्हाला समजायला लागतील. 3.
13.5/6 या अपूर्णांकाचा अंश खालील प्रमाणे कोणता? आता याची रूपांतरित मांडणी दिलेली, कोणता येईल बघा बरं. कसा मांडणार आपण? पर्याय येत असेल तर तुमची बोटं वर होतील. बघा, या 6ने ह्याला गुणलं, कसं मांडणार? 13 × 6 + 5 असंच ना. मग आहे का कुठं 13 × 6 6 × 13 आहे अधिक 5 आहे, म्हणजे यात आहे. यात आहे का 13 × 5 × 6 नाही, यात पण अधिक 13 आहे नाही, यात पण नाही. म्हणजे याची मांडणीवर प्रश्न तुम्हाला विचारला होता, मांडणीवरती प्रश्न. बरोबर आहे. काय आहे उत्तर? 6 × 13 अधिक 5. बरोबर. म्हणजेच याचं उत्तर किती येणार हो? तुम्ही काढू शकता. बरोबर की नाही? 6 पंचे 13 सख. ओके. आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचे. करून बघा काय उत्तर येतं ते अपूर्णांकात सांगा. ठीक आहे. चला पुढचं बघू आता. या आकृतीमध्ये चौथा प्रश्न आहे. दिलेल्या आकृतीत सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग यांच्यातला फरक किती? फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे काय? वजाबाकी. आधी हे भाग किती आहेत बघा. रेखांकित म्हणजे रेषा मारलेले आणि अरेखांकित म्हणजे न मारलेले. एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 18. ओके. हे टोटल भाग आहेत 18. यातले रेषा मारले आधी कोणते जास्त दिसतात? ठीक आहे, एक एक काढून घेऊ. रेषा मारलेले किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. ओके. रेषा मारलेले आहेत 7 भाग. आणि बिगर रेषांचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बिगर रेषांचे आहेत जास्त 11. मग जे जास्त आहेत आता विचारलाय फरक. फरक म्हणजे काय? यांची वजाबाकी करायची. करा वजाबाकी. यांची वजाबाकी होते का? हो. का होते? कारण हे छेद समान आहेत. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी सरळ सरळ. आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल त्यांच्या लक्षात येईल. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी सरळ सरळ करा. याची वजाबाकी सरळ करा. 11तून 7 वजा करा. 4/18. बघा उत्तर कुठे आहे का? 4/18 आहे उत्तर. हे कधी येईल तुम्हाला? जर तुम्हाला हे रेखांकित भाग मोजता आले. जसं आपण भाकरीचं उदाहरण घेतलं तसं रेखांकित भाग मोजा, म्हणजे ज्या रेषा मारलेल्या आहेत. अरेखांकित मोजा आणि एकूण मध्ये त्याची मांडणी करा आणि वजाबाकी करा. समजलाय प्रश्न? चला पुढचं बघू. खूप इंटरेस्टिंग प्रश्न असतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक 47/4 या किमतीचा नाही? 47 या किमतीचा नाही म्हणजे काय करायचं? हे तर पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेत. मग यांची काय करायची? यांचं रूपांतर करायचं. बघा 11 चौक 44. 44 आणि 3 47/4. बरोबर. मांडणी करून बघा. 4 10 40. 40 आणि 7 47/4 तसाच. त्यानंतर 8 चौक 32. 32 आणि 15 47/4 तसाच. पुढे 4 9 36. 36 आणि 13 46/4. प्रश्न काय विचारला होता? खालीलपैकी कोणता अपूर्णांक या किमतीचा नाही? कोणता नाहीये? पर्याय क्रमांक 4 नाही. बाकीच्या सगळ्यांची किंमत 47/4 आहे. ओके. पुढचं बघू. 21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. सोपा प्रश्न आहे. 21/4 रूपांतर करा. बघा बरं आता 21/4 ला भागून बघा. 21/5 आहे. सॉरी 21/5. ओके. 5 चौक 20. भागाकार करायचा ना रूपांतर करताना. 5 चौक 20. ठीक आहे. 1 उरला. 2तून 2 गेला. मग आता याचं उत्तर काय आहे? भागाकाराचं उत्तर 4 भागलं 5 ने. बाकी आली वर 4/4.1/5. कुठे आहे? 4. आलं उत्तर? किती आलं? 4.1/5. ओके. म्हणजे याचं रूपांतर करण्यासाठी आपण काय केलं?
रूपांतर करायचं असेल तर या गुणाकाराचं भागाकारात त्यांनी आपल्याला त्यांनी अपूर्णांक दिला होता आणि रूपांतर पूर्णांकामध्ये सांगितलं, मग भागाकार करून ते उत्तर आपण काढलं. समजले? ओके, चला वरचं एक उदाहरण राहिलं ते घेऊ. बघा बरं काय होतं उदाहरण. हो सॉरी, खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे? अडीच म्हणजे किती? 2 पूर्ण आणि अर्धा. बघा बरं, 7 एक 7, 7 दुनी 14. ठीक आहे, बाजूला मांडू आपण. 14 भागिले 7, 7ने भाग जातो. 7 एक 7, 7 दुनी 14 म्हणजे इथं आलं 2. आता यांनी 8ने याला 24 ला भागा. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 म्हणजे काय? सरळ भागाकार करता येतो इथल्या इथं, खाली तिकडं न घेता. या 8ने याला भागा. 8 एक 8 आणि 8 त्रिक 24, उत्तर आलं 3. आपल्याला विचारले अडीच पाहिजे. हा 2 आला, हा 3 आला. आता अडीच कसा येणार बघा. 2 ने भागायचंय. ठीक आहे, या 10ने 25, 10 भागिले 25, 10 दुनी 20 आणि वरचे 5. मी इकडे घेतो याला आता. 25 भागिले 10. बघा बरं, 10 दुनी 20, वजाबाकी केली, 5 उरला खाली. म्हणजे काय? ओके, म्हणजे या 10ने, बरोबर, 10ने आपण भाग दिला, भागाकाराला 2, हा झाला 2 पूर्णांक आणि ही 5 जी बाकी उरलेली होती ती पॉइंट मध्ये मांडली किंवा ती अर्ध्यात मांडता येते, म्हणजे हा झाला अडीच. बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं? खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे? हा आहे अडीच किमतीचा. ओके, त्यानंतर ह्याला बघू. आता याला भागाकार करताना आपल्याला परत याला बाजूला घ्यावं लागेल. ओके, ठीक आहे, आपण याला बाजूला घेऊ. बघा बरं, 4 ने भागलं 5 ला. 4 एक 4. ओके, वजाबाकी केली, 1 उरला, 1 चा भाग दिला. म्हणजेच काय? 1.1/4. हा 1.1/4 म्हणजे काय? सव्वा. काय घेतला होता आपण? सव्वा. ठीक आहे, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे? पर्याय क्रमांक 3. ओके, चल आता यामध्ये पुढचे जे 2 उदाहरणं आहेत. आता व्हिडिओचा कालावधी लांबत असल्यामुळे ही 2 उदाहरणे तुम्ही स्वतः सोडवायची आहेत. आपण इथं व्हिडिओ थांबवतोय. ठीक आहे, चला. घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रांनाही कळवा. चला, गुड बाय.